मेली जाय वय वय करीती वाकीचा नाद, दोन गावाच्या मध्ये उभा मिटविला वाद, प्रभूने मिटविला वाद. काय कमाल आहे, एक शब्द बोलले नाही तो, हा विचार त्याच्यातून घ्यायचा. न बोलता ते तिथे जातात, दोन गावांच्या शिवाय दोन गावांचे भांडण लागलेले आहे आणि त्या ठिकाणी उभा राहून काहीच बोललं नाही, एक शब्दही काढू नये. अरे श्रीप्रभू राहुल आले, आता भांडणं बंद, तुम्हा आम्हा स्नेह, आम्ही परमेश्वराचे साधक आहोत. म्हणून आयुष्यात जर तुम्हाला खरंच देवाला मिळवायचं असेल तर या तोंडाने फक्त काय करा, बोलू नका, परमेश्वराचं चिंतन करा. हा विचार याच्यातून घ्यायचा श्री गोविंद प्रभू बाबाच्या चरित्रात. यानंतर एक 5 ते 7 मिनिटासाठी परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय या कार्यक्रमाचे आयोजक आचार्य इंगोलीकर बाबाजी जय. राहुल बाबा सर्व पंचअवतार मायबाप, आपण त्यांची मुलं, बापाचा आदर्श मुलाने घ्यावा. मात्र बापांकडे, आपल्या पित्याकडे खूप मोठ्या सृष्टीच्या जबाबदाऱ्या आहेत. त्यांना जे काही करावं लागलं ते तसंच आपण केलं पाहिजे असं नाही. अवतारांची स्वतःची अस्थिपरी वागण्याची ती त्यांची परी आहे. आपल्याला जी अस्थिपरी दिली, जो आचार दिला, तो आपल्यासाठी, म्हणजे आपण एक प्रकारे प्रजा आहोत, त्या परमेश्वराचे मुलंही आहोत, मित्रही आहोत, दासही आहोत. अशा अनेक नाते परमेश्वराशी आपण जोडलेलेच आहे. त्या दृष्टीने त्या परमेश्वराने मज पुत्रासाठी, मज दासासाठी जी अस्थिपरी दिली ती मी पालन करणे, तो आचार. जे सांगितलं ते करणे, तो आचार. मग त्या आचाराच्या पाठीमागे त्याचा विचार असणारच. का करायचा तो आचार, का असं तू वाग, त्याचं कारण म्हणजे विचार. असाच आचार का सांगितला, मग त्याचं कारण जाणणे म्हणजे विचार. म्हणजे स्पष्टीकरण देणं मला महत्वाचं वाटलं. म्हणून मी बाबांना, सूत्रसंचालक बाबांना म्हणतो, तुम्ही जर परवानगी द्याल तर मग मी आचार आणि विचार, माझ्या संकल्पना भक्तांपर्यंत पोहोचवणे, आपल्यापर्यंत पोहोचवणे, म्हणजेच आचार आणि विचाराबद्दलची जी काही स्पष्ट रूपता आहे ती महत्वाची आहे. ती सूत्रपाठातही प्रकट झालेली आहे. मला तरी वाटते की आजच्या भक्तांनी खऱ्या अर्थाने आचाराला आणि विचाराला श्रीप्रभूंच्या चरित्राचा अभ्यास करून या ठिकाणी ते आलेले आहेत. वाघमारे सरांचं खरोखर मी अभिनंदन करत आहे. आणि खरोखर त्यांनी विचार जो श्रीप्रभूच्या चरित्रातून प्रकट झालेला आहे तो मांडलेला आहे. प्रत्येक वचनाच्या मध्ये आचार आणि विचार दडलेलाच आहे. विचार दडलेला असेल तर त्याच्यातून आचार निघणारच आहे. आचार असेल तर त्याच्या मागे विचार आहेच. विचार बाप आहे, आचार मुलगा आहे. विचार कारण आहे, आचार हे कार्य आहे. आपल्याला जर असं आज्ञा करायचं आहे परमेश्वर, आचार कर असं म्हणत आहे, अस्थिपरी सांगत आहेत, तर ते तसे असतील म्हणून ते आपल्याला सांगत आहेत. ते जर आपल्याला विकार शून्य हो असं सांगत आहेत तर मग ते विकार शून्य आहेत म्हणून सांगतात ना. परमेश्वर निर्विकार आहेत आणि असेल तर कोणता विकार आहे त्यांच्याकडे, ऊर्ध्व विकार आहे, त्यांच्या ऊर्ध्व इच्छा आहे. आणि मग म्हणून आपण त्यांच्याकडे पाहायचं. संपूर्ण हे परमेश्वराचे अवतार आपल्याला आचारा विचाराचं दिग्दर्शन करण्यासाठीच अवतरित होतात अशी माझी अल्पमतीने, माझ्या अल्पबुद्धीने विडीकुडी कल्पना संकल्पना मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि तो काही माझा प्रयत्न पूर्ण आहे असंही मी म्हणत नाही. फार अपूर्ण आणि अत्यल्प बुद्धीचा असलेला मी हीन दिन रंकशोच जीव आहे.
आणि म्हणून कोणी काही याचं असं फार मोठं हे करू नये का बाबा भारी मुलकर बाबा खूप हे आहे ना आणि खूप मोठा विषय. माझी स्तुती करणं म्हणजे मला असं वाटतं की गैरसमज होऊ नये लोकांचा की हे कार्यक्रम घेतात ना मग हे आलेले वक्त्यांची स्तुती करतात मग पुन्हा पुन्हा ते हातात चढवतात कार्यक्रम हातात चढवतात कीर्तिकट ह्याच्या दृष्टांतासारखं. म्हणून तो प्रसव कार्यक्रमाचाही नुसतं वाढत जावा कार्यक्रम घेत राहावं. आणि काही लोकांचे गैरसमज होतात मग त्याच्यातून एक पैसे भेटतात नाव येईल वर्गात देतात ना लोक म्हणून घेतात कार्यक्रम. असंही होऊ नये म्हणून मी विनंती करेल बाबाजी लोकांना की आपणच मला बोधामृत पाजलेलं आहे. आचार विचारात सगळं उघड तत्त्वज्ञान सूत्रपाठाच्या रूपाने पूर्वजांनी मांडून ठेवलेलं आहे. तो सहज कल्पनेतून निघालेला हा विचार स्फुरलेला आहे. कुणी याचं स्वतःवर बंधन एवढं मोठं लादून घेऊ नये आणि सहज मोकळेपणानं बोलावं. जे आपल्याला बोलता येतं ते मांडावं असं माझं म्हणणं आहे. हां म्हणजे असं होऊ नये की बाबा लय खोदून लय विचार केला चिंतन केलं ना मग हे विषय मांडले म्हणून. फक्त हे आपले पंचकृष्ण आहेत त्यांचे अवतार आहेत मग त्याच्यातून आचार विचार स्वामींनी सांगितलेला आहे श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं आहे. फक्त हे 3 अवताराचा जरा कठीण होता आचार विचार संशोधन करावंच लागणार आहे. एक आपला विषय सहजरित्या स्फुरला आणि तो मांडण्याचा पंचकृष्णाच्या प्रबोधन कार्यक्रम बरोबर कार्यशाळा नाव दिलं म्हणजे काहीतरी कार्य झालं पाहिजे म्हणून. सहजच वाटतं ना की कार्य झालं पाहिजे काहीतरी कार्यातून आपण मोठे झालं पाहिजे. एक मी दीक्षेच्या वेळेस समन्वयाची आदर्श समन्वयाची कविता तयार केली होती. दीक्षाविधीच्या स्मरणिकेमध्ये छापलेली आहे ते की पंथामध्ये समन्वय साधला गेला पाहिजे. प्रत्येकाच्या गुणांचा कदर केला गेली पाहिजे गुणांचा आदर केला गेला पाहिजे. परंपरेचाही मान राखावा कार्याचाही आदर करावा. जुन्या नव्याचा वाद नसावा. समन्वयाने पंथ टिकावा. सूत्रमतीने विचार करावा. जीवमतीचा संचार फेडावा. अशा प्रकारे सहज इथं स्फुरलेली ती कल्पना दीक्षाविधीच्या वेळेस केलेली होती. तीच आदर्श संघटना त्याच्यातून निर्माण झालेली आहे. आपल्याला पंथामध्ये आदर्श वास्तविक आदर्श नामधारक आदर्श भिक्षुक निर्माण झाला पाहिजे अशी सहजच आपल्या आत्मीयतेनेही आपलं जसं भारत देशाविषयी आपली कल्पना असते की आदर्श नागरिक व्हावा तसा आदर्श धर्म व्हावा ही सहज कल्पना आहे. याच्यामध्ये काही मोठ्यापणाचा नाही विद्वत्तेचा वाव नाही ना काहीच नाही. सहज कल्पना आहे. देवदत्त देवाच्या कृपेने आपल्या सगळ्यांच्या शुभचिंतनाने या सर्व थोर अधिकाऱ्यांच्या शुभ आशीर्वादाने ही स्फुरलेली आचारा विचाराची जी संकल्पना आहे ही स्वीकार करून घ्यावी आणि आम्हाला आमच्या माता पिता परमेश्वराचा आचार विचार दर्शवावा अशी मी विनंती करतो. दंडवत. रावळ कसे वेडेपेशासारखे करतायत यांना द्या इथून काढून. इथपर्यंत आल्यानंतर तो विचार तिथे महत्वाचा आहे. जेव्हा गेले देऊळवाड्याला लोक मागे गेले देवा तुम्ही नाही ना खरूज खोकला खंडके ताप तो सगळं सुरू झालं. सगळे रोग घरी आलेले आहेत प्रत्येकाच्या. तुम्ही परत आले राहुल माय वा. अशा पद्धतीने आमचे हे राहुल या ठिकाणी वाखाणले गेलेले आहेत. त्यांचा विचार सांगत आहेत. तदनंतर बाबा हां 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 5-7 मिनिटं हां. परमपूजनीय आदरणीय श्रद्धे कार्याध्यक्ष म्हणून जे पहिल्या दिवसापासून अहमदाबादचे बाबा आहेत 7 मिनिटामध्ये बाबांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करायचे. पुढील वेळ अध्यक्षांसाठी आहे. स्वामिनं गुण्डमाख्यं नयन निखिल लोका धारमालोकैशं श्रवण शृणु नितान्तं पुण्यकीर्ति महन्तं भवगदशमनं वाणी संवर्णयाशु भवगदशमनं वाणी संवर्णयाशु. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. जाग्यात तुम्ही सरांनी आचार विचाराचे काही श्री प्रभू महाराजांच्या अगम्य अशा लीळा सांगितलेल्या आहेत.
हा अवतारच असा अगम्य आहे. गोविंद प्रभू. आपण 2 नावं स्वामींना चलित आहेत, श्री प्रभू बाबा एक आहे आणि गोविंद प्रभू. गोविंद प्रभू, गो असं इंद्रियाला म्हणतात, गो असं पृथ्वीला म्हणतात. आणि त्याला बिंद म्हणजे विंदणारा, म्हणजे छेद करणारा, इंद्रियांच्या ठिकाणी असलेला विकार नष्ट करणारा, वासनेला नष्ट करणारा तो गोविंद. म्हणजे इंद्रियजित माणूस असू शकत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने परमेश्वरच खऱ्या अर्थाने. म्हणून श्री प्रभू बाबांना एक वैशिष्ट्यपूर्ण नाव, सगळ्या अवतारांचं वैशिष्ट्य ज्याच्यामध्ये सामावलेले श्री प्रभू महाराजांचं वैशिष्ट्य निर्गुण ब्रह्म. ठीक आहे, काय म्हणतो आम्ही त्याला? निर्गुण ब्रह्म. जे त्रिगुण आहेत, रस्तम आणि सत्व, या तिन्ही गुणाच्या वेगळा तो परमेश्वर असतो. म्हणून त्याला निर्गुण ब्रह्म म्हटलेलं आहे. आनंदमय स्वरूपाला श्री प्रभू महाराज परदृश्य अवतार आहे. पर आवराचंही कार्य त्यांनी अनेक लीळेतून केलेलं आहे. सरांनी सांगितलेलं आहे. छोटासा ढग आलेला होता आणि ये म्हणे दुष्काळ पडला होता सगळं, आणि 3 दिवस पाऊस धोधो कोसळला. हे विज्ञान सामर्थ्य, परमेश्वराचं थोरलं विज्ञान म्हणतात. कुठलाही परमेश्वर अवतार चमत्कार करत नाही. देवता चमत्कार करतात, पण त्यांचं विज्ञान तोकडं आहे. आणि परमेश्वराचं विज्ञान हे श्रेष्ठ आहे. आणि म्हणूनच साक्षात गोकुळ दाखवलं, नाही का? द्वारका दर्शन, साक्षात द्वारका आहे. श्रीकृष्ण त्या आसनावर ते बसलेले आहेत. अशा प्रकारचं दर्शन कोणाला दिलं? मोठ्याने बोलत जा. लक्ष्मणदर भट्ट देऊळवाडेकर, आहे का नाही? परदृश्य अवतार आहे. पराचेच देखणे, महत्वाचं म्हणजे पराचं देखणं होतं, पर आवरांतुलही ते देतात. मग काल मी तुम्हाला सांगितलं होतं ते परदृश्य अवतार, परंतु त्यांनी आवरदृश्य अवतार श्री चक्रपाणी महाराज म्हणून त्यांनी पराचंही कार्य केलं, जोगऱ्याला ज्ञान दिलं. श्री प्रभू महाराज दुडदुड धावत गगनाची वास पाहत धावत चालायचे, स्थिर चालत नव्हतं. काय त्याचा अर्थ? दुडदुड धावत गगनाची वास पाहत चालणे, टाचा भोवरी देणे, हे का? नाभी चुंबित खाड, डावी कनिष्ठिका वक्र, डावा श्रीनेत्र झांकते. इतर लीळेतून आचार आणि विचार दोन्ही आहे, परंतु या त्यांच्या या श्रीमूर्तीच्या विहेरणावरून फक्त विचार येतोय. गगनाची वास पाहत चालणे, दुडदुड धावत चालणे, गगनाची वास पाहत चालणे. परमेश्वराला इतकी घाई झालेली आहे या जीव धरण्याची, तो थांबत नाही. आकाशाकडे पाहतो. आकाश काय आहे? काय आकाश? सांगा ना, आकाश काय? किती वरती गेलं काही पडदा लागतो का? नाही. परमेश्वर असाच आहे. ही दृष्टी तुम्हाला पाहिजे. तुमच्याकडे आहे का? जर पाहिलं तर आपण त्याला काय म्हणतो? शून्य म्हणजे काहीच नाही. हा संपूर्ण जीव मात्र शून्य आहे. शून्य. इतर
इतर खाणीचं जाऊ द्या, पण मनुष्य खाणी जी आहे ना, इथे सामान्य ज्ञान आणि विशिष्ट प्रकारचं ज्ञान, दोन्ही ज्ञान आहे. याला सांगायचीच गरज नाही, सांगायची गरज आहे का? परंतु अजून माणूस शून्य आहे, ज्ञानापासून शून्य आहे, परमेश्वर संविधानापासून शून्य आहे. मानवतेचा उपयोगच मानवांनी केला नाही आणि म्हणून संपूर्ण समाज या विदर्भातला काय म्हणतोय, राऊळ माय राऊळ बाबा. खरं प्रेम त्या ठिकाणी होतं, आईचं नैसर्गिक प्रेम, बापाचं नैसर्गिक प्रेम. म्हणून समाज त्या अवताराला राऊळ माय राऊळ बाप, बापाचं कर्तव्य केलं, आईचं कर्तव्य नैसर्गिक प्रेम. जगी ज्यासी नाही कोणी त्यासी देव आहे. हे जर तत्व तुम्हाला पटलं नाही की या विश्वामध्ये एक या सृष्टीचा नियंती एक शक्ती निश्चितच आहे, तर तुम्ही माणूस म्हणून अस्तित्वात राहू शकता, हे का नाही? नाहीतर शून्यच आहे. परमेश्वराच्या सन्निधानाशिवाय सगळं शून्य आहे. हे आकाशाकडे दुडदुड धाव घेत पाहणे, टाचा भोवरी देणे, पळत जायचे जायचे जायचे, एका टाचेवर कर्णकने भोवरी मारत होते श्री प्रभू महाराज. काय टाचा भोवरी देणे, परमेश्वराच्या ठिकाणी असलेली समता त्याच्यातून दर्शविलेली. सर्व जिथे तिथे सर्व ठिकाणी परमेश्वराचं व्यापकत्व हा धर्म, जे निर्वचनामध्ये संपूर्ण धर्म परमेश्वराचे सांगितलेले अव्यक्तमय स्वरूपाचे, आनंद स्वरूपाचे, ते त्याच्यात सामावतात. हा विचार त्या ठिकाणी आहे. नाभी चुंबित खाड, परमेश्वर स्वरूप शुद्ध आहे, शुभ्र आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे. आणि म्हणूनच बेंबीपर्यंत, उदरापर्यंत ती दाढी आहे की माणसाने सुद्धा असं पुढीलाचे जे गुण दोष आहे ते पोटामध्ये सामवा. तुम्हाला वाचा दिलेले ते गुण मुक्त करा, पण दोषाचं ते पोटामध्ये सामावून ठेवा. स्वामी श्री चक्रधर महाराज, येथून तुमचे दोष बाहेर घाली जाती, तर पोटे हो पुरी पोटी सुरी सो मारा. आणि म्हणून ते जसे की तुम्ही स्वच्छ अंतकरण, स्वच्छ परमेश्वर स्वरूप स्वच्छ आहे, निर्मळ आहे, तिथे कुठलीही मिश्रता नाही, तिथे आनंद आहे. दोषाची सामावणूक तुम्हाला करता आली तर तो आनंद मिळणार आहे. तो असा आनंद निर्भेळ आहे, स्वच्छ आहे, आनंदमय, तिथे मिश्रताच नाही. अशा प्रकारचे डावा श्री डाव्या हाताची करंगळी वक्र, दोषाचं काम कधीच करू नका. डावा भाग म्हणजे दोष आहे आणि उजवा भाग म्हणजे गुण आहे, त्याला लपून टाका, ते मोडीत काढा. दोष घेऊ नका कोणाचे, दोषोक्तही करू नका, दोष पाहू नका, गुणाकडे पहा, नाही का? आणि म्हणून डावी कनिष्ठिका वक्र, कर म्हणजे हात, कर्तृत्व हाताने केल्या जातं, ते दोषरूपी कर्तृत्व नको, गुणरूपी पाहिजे. डावा श्री नेत्र झांकी, दोष पाहूच नका, दोष पाहतच नाही श्री प्रभू महाराज. परंतु ज्या टायमाला मात्र एखाद्या जीवाची खंती त्यांना येते, तेव्हा मात्र डावा डोळा उघडला जातो. एखाद्या जीवाची खंती आल्यानंतर डावे श्री अक्कराची कनिष्ठिका ही सरळ बनते. छोटस सांगतो, संपलंय माझं टाइम. तर डावी कनिष्ठिका वक्र
आणि म्हणून एकच ती लीळा सांगतो फक्त की श्री प्रभू महाराजांबद्दल आमचे वाघमारे सर बी म्हटले वेडी पिशी मूर्तो. माझं एक काव्य छोटस मी केलेलं होते. वेडातूनही इथे प्रकटली अपार ती करुणा. कशाचा वेड होता श्री प्रभू महाराजांना? वेडातूनही इथे प्रकटली अपार ती करुणा. उद्धरण्याचे पिशे म्हणून छेदी बहुवंदना. वेड होतं ते करुणेचं. ते वासरू असू दे, पशु असू दे, किडा मुंगी असू दे, त्याची हिंसा तुमच्याकडून खायला नाही पाहिजे. झाली तरी मेली उठी उठी म्हणे, त्या गाढवाला उठी उठी म्हणे, ते उठून पळायला लागलं. वासराला, मेलेल्या वासराला उठी उठी म्हणे, उठून पळायला लागले. ही करुणा, ही पर्वेतली आळी उचलली, होय मेली ब्रह्म पाहिला नाही. ही करुणा, तिथे तिथे करुणा. आणि म्हणून बेडातूनही इथे प्रकटली अपार ती करुणा. उद्धरण्याचे पिसे म्हणून छेदी भवबंधना. रिद्धी सिद्धीचा या रिद्धपूरमध्ये श्री प्रभू महाराज जेव्हा होते ना, तेव्हा त्याला रिद्धीपूर असं नाव होतं. जमदाग्नीचं आणि सहस्रार्जुनाचं युद्ध या ठिकाणी झालं. जमदाग्नी रेणुका या ठिकाणी मारले गेले, तेव्हा रक्ताचे पाट वाहिले आणि म्हणून त्याला रुधिरपूर असं नाव आलं. रुधिरपूर म्हणजे रक्ताने पाट वाहिले तिथे म्हणून रुधिरपूर. आणि आता रिद्धी सिद्धी विना रिकामे झालेले असे म्हणून आता रितपूर आहे का? रिते झालेले रिद्धी सिद्धी विना म्हणून रिद्धी सिद्धीचा दाता म्हणून रिधवी तो सर्वा. सगळ्याला आनंदित करतोय तो. पशुला करतोय तो, पक्षाला करतोय तो, माणसाला करतो तो, बाईला करतोय. सावळापूरची कन्या रडत येते आणि हसत जाते. हसवण्याची एवढी ताकद आहे, दुःख निवारण करण्याची. म्हणूनच ते राहुल माय राहुल बा हे नव्हे छाती ठोकपणे सांगते, अरे मी निदैवीची निदैवे तू जा. असं जेव्हा नवऱ्याने सांगितलं, हे माझे कोण आहे तुझे राहुल आई बा म्हणजे हे नव्हे रिद्धपुरी राहू. सांगायचे तात्पर्य खूप आहे, अध्यक्षांनाच देतो टाईम आता. रिद्धी सिद्धीचा दाता म्हणून रिझवी तो सर्वा. आणि गोविंद गुंड माय बाप हा नाही कुणा कळला, नाही कुणा. दंडवत केलेले आहेत परमपूजनीय आदरणीय पामा आश्रमाचे संचालक या सभेचे अध्यक्ष बाबांना मी विनंती करतो, आपल्या सर्वांच्या वतीने बाबांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. दंडवत प्रणाम. हे प्रभु आनंद दाता, ज्ञान हमको दीजिए, शीघ्र सारे दुर्गुणों को दूर हमसे कीजिए। हे प्रभु आनंद दाता, ज्ञान हमको दीजिए। शीघ्र सारे दुर्गुणों को, शीघ्र दूर हमसे कीजिए। हे प्रभु
तरी काही मंडळी मुके आहेत, काही बहिरे आहेत. त्या सगळ्यांसाठी श्री प्रभू आहेत, लक्षात ठेवा. प्रत्येक लीळेतून ते सांगितलं आहे. मग आपण जाणून बुजून का बरं बहिरे आंधळे मुके होतात? म्हणून सर्वांनीच ज्या ठिकाणी ज्या अवतारांचं स्तुती स्तवन चालू आहे, हा कुठल्या पक्षाचा नाही आहे की नाही, हा आपल्या उद्धरणाचा मार्ग आहे. आणि म्हणून देवाचं नाव घ्यायला संकोच नकोच असतो. श्री गोविंद प्रभू आत्मा रमणी रमती नगरामध्ये क्रीडा करीती कृमीते ब्रह्मपदानीती तया नमन श्री प्रभुराय. जो शरणांगताचा वज्र पंजरो आरताचा उदारो तो नमिन कृपेचा सागरो श्री सर्वेश्वरो. तो नमिन कृपेचा सागरो श्री सर्वेश्वरो. सर्वज्ञ श्री बहिणाबाई पुढे आहेत आणि पुरुष मंडळी मागे आहेत. तुमचा बी आवाज पोचला पाहिजे आपल्या वंडरच्या स्थानापर्यंत. श्री गोविंद प्रभू. आज या आपल्या ज्ञानाई उत्सवाचा 4था दिवस. संपूर्ण हा कार्यक्रम ज्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी संपन्न होत आहे ते परमपूजनीय परम आदरणीय ज्ञानवृद्ध तपोवृद्ध ज्ञानभक्ती वैराग्य संपन्न परमपूजनीय आदरणीय श्री बाबाजी. त्याचप्रमाणे ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आपल्याला श्री प्रभूंचा आचार विचार इतर अवतारांचे आचार विचार हे समजले पाहिजे. आपल्या हृदयामध्ये गुणाची वृद्धी झाली पाहिजे हा हेतू अंतकरणाशी धरून त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजित केला आहे. ते परमपूजनीय परमस्नेही हेंगोलीकर बाबा आणि त्यांच्या सुंदर असं संचलनातून या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे. ते माझे परमस्नेही आचार्य प्रवर श्री दत्तराज बाबा, आमचे ज्येष्ठ बंधू आचार्य प्रवर श्री हरराज बाबा, या ठिकाणी उपस्थित आपले वंकेराज बाबा आहेत, आमचे गोमेराज बाबा आहेत, ज्यांचं रात्री तुम्ही कीर्तन ऐकलं, प्रवचन ऐकलं, ते आमचे सन्मित्र रमेशजी शास्त्री युवा कीर्तनकार आहेत आणि उत्कृष्ट कीर्तन करतात. आणि आता ज्यांनी आपल्याला श्री प्रभूंचं विचारपर दर्शन करवलं ते सद्भक्त परमार्ग सेवक ब्रह्मविद्येचे अभ्यासक आहेत. असं आहे ते प्राध्यापक आहेत, परंतु यांचे जे पिताश्री होते ते आचार्य होते म्हणूनही प्राचार्य झाले. त्यांचं नाव प्रणवमुनी येळंबकर. रेल्वेमध्ये नोकरीला होते. आपण म्हणतो कावच मी कार्यक्रमाला गेलो नाही, मला कुठे टाईम आहे, शेतात जावं लागते, हे करावं लागते, ते करावं लागते, पोराला शाळेत सोडावं लागते, परंतु सर्व करून देव करता येतो हे उदाहरण हे आहे. लक्षात घ्या, हे किरणदार आहे. वडिलांची नोकरी रेल्वेमध्ये अनेक ठिकाणी बदल्या, परंतु देव काय बदलू दिला नाही. जे त्यांनी नंतर अनुसरून घेतलं आणि ते संस्कार, ते ब्रह्मविद्येचे संस्कार, तत्वज्ञानाचे संस्कार, परमेश्वर मार्गाचे संस्कार, परमेश्वर मार्गाच्या ठिकाणी भजन पूजनाचे संस्कार
हा मोठा ठेवा त्यांनी आपल्या या परिवाराला दिला आहे. त्याच्यातलं हे एक रत्न आपल्याला वास्तविक रूपाने या ठिकाणी आज लाभलं आहे. उत्कृष्ट प्रकारे त्यांनी आपल्या समोर श्री प्रभूंचे विचार मांडलेले आहे. आणि त्यानंतर बाबा आपले कार्याध्यक्ष आहेत. मला वाटलं बाबांचं ऐकत राहावं. एकदम सुंदर विषय, सहज आपल्याला समजेल असा आहे. या विषयामध्ये बाबांच्या विषयी काय सांगायचं. अनेक ठिकाणी बाबांच्या पोथ्या त्या ठिकाणी असतात. आम्ही ग्रस्त आश्रमापासून त्यांना पाहतोय लहानपणापासून. काही काहीच्या वाणीमध्ये अमृत असतं आणि हे तर ब्रह्मविद्याशास्त्र आहे. परंतु या ब्रह्मविद्याशास्त्र ऐकत असताना एक गोष्ट मी लक्षात ठेवायची. कारण इथं अधिकाराची ठेव लागते. कोणाला शास्त्र समजतं, कोणाला नाही समजत, याचा वाला दाखला किंवा तुमच्या भाषेत काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये सर्टिफिकेट आहे की नाही, ते परमेश्वरानं अगोदर देऊन ठेवलेलं आहे की माझं ज्ञान समजण्यासाठी ज्याला निर्हेतुकपणे अन्नदान घडलेलं असते त्या जीवाला ज्ञानाधिकार प्राप्त होत असतो, अन्यथा नाही. म्हणून आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे, तिथं काय आहे, सकाळी नाश्ता होता, आपण नाश्त्याच्या मागे काय घडलंय माहित आहे का आपल्याला, आहे की नाही. क्रिया छोटीशीच आहे. आचार्य सांगतात अन्नदानाचं महत्व. एखाद्याच्या घरी तुम्ही भिक्षेला गेले, तिरस्कार करून माझ्या दाराशी आला, टाकायला 2 दाणे, अशा तिरस्कार बुद्धीने जरी टाकलं तरी त्याला डोंगरा येसून गोमटी लागतं. मग तर आपण आवडीपूर्वक परमेश्वराच्या साधनावरती बुद्धी ठेवून, परमेश्वरावरती बुद्धी ठेवून क्रिया करतोय, तेव्हाच त्याला ज्ञानाधिकार त्याच्या अंतःकरणात उदयाला पावत असतो. ते ज्ञानार्जन त्याला समजायला लागत असतं. आणि म्हणून हा जो प्रयत्न चालू आहे बाबांचा, हा एकदम स्तुत्य आहे. या ठिकाणी श्रीप्रभू बाबांचा आचार आपल्याला सांगायचा आहे. आता आचार जितका सोपा नाही आहे. आता दोन्ही ज्ञान आहे. आचार पर विचार, विचारून आचरी जे का आचरून विचारी जे, लक्षात घ्या बरं, डबल आहे. आचरून विचारी जे की विचारून आचरी जे, दोन्ही गोष्ट आहे. कारण सूत्रपाठाची ठेवण करताना अशाच प्रकारचे ठेवले. काही ठिकाणी आचाराच्या पुढे विचार आहे, काही ठिकाणी विचाराच्या पुढे आचार आहे. हे ज्ञानाची ठेवच अशी आहे. आणि म्हणून श्रीप्रभू बाबांच्या बाबतीत आपल्याला सांगायचं जरी म्हटलं, श्रीप्रभू बाबांनी काहीच बोलले नाही आणि सर्व काही सांगून टाकलेलं आहे. हा एक विचार आहे. काहीच बोलले नाही. आमच्या स्वामींच्या ठिकाणावरून काही भक्ती मंडळी चालली आहे. कुठे? परमेश्वरपुराला. भक्त मंडळी चाललेली परमेश्वरपुराला. मग औसा म्हणले, अहो कुठं चालले? म्हणजे आम्ही चाललो परमेश्वरपुराला. म्हणजे गोविंद स्वामीला माझे कोटी कोटी दंड सांगा. आम्ही बी सांगतो. हे ज्ञानाचं लक्षण नाही. जेव्हा काय म्हणतात वा वा वा, औसा काय हुशार तुम्ही, 1000 नाही, लक्ष नाही, कोटी दंड सांगतात. नाही, देवानी शाबासकी नाही दिली. देव म्हणतात ढोरे राखावो नाही का. तुम्ही काय समजला श्री प्रभूंना? सामान्य पुरुष समजलात, अज्ञान समजलात, काय समजलात तुम्ही? श्री प्रभू आणि काय सांगावे लागे. नेहमी जे श्री प्रभूची प्रवृत्ती कवने वेळा कवना जीवा काही देते आणि तुम्ही दंड सांगतात. ते का अज्ञान आहेत का? नाही, सर्वज्ञ सर्वदान आहे. औसा हजूर म्हणते महाराज स्वामी जगन्नाथा, मी अज्ञान नेने जी. हे सर्वज्ञांनी आपल्या परमगुरु आपले श्रीप्रभू बाबा त्यांचं वालं ईश्वरत्व त्या ठिकाणी प्रकाशित केलेलं आहे.
हा विचार श्री प्रभूंचा आपल्याला दर्शवलेला आहे. ती फक्त दिसायला मला तरी वाटते आपण काही वेळेस काय करतो, ते आमचे कीर्तनकार तिकडे, ते कीर्तनकार बसा, ते कीर्तनकार म्हणायचे की त्यांच्याकडे ते भाषा आमच्या इकडे खानदेशामध्ये त्यांबैन म्हणजे शिवी असते ते थोडी थोडक्यामध्ये. मग त्यांनी म्हणणाऱ्याने एकच वेळेस म्हटलं, पण सांगणाऱ्याने 10 वेळेस सांगितलं. श्री प्रभू बाबा अवतार आमचे पंडित दायंबास म्हणतात, आपण वेडेपिसे म्हणतो, परंतु आपल्याला तो म्हणण्याचा मुळीच अधिकार नाही आणि दोष जोडून घेण्याचा अधिकार नाही. श्री प्रभू कसे आहेत? आत्मारमणी. तिथं कोणाचं चष्टकत्व नाहीये, देहाभिमानीचं क्रियाभिमानीचं कोणाचं चष्टकत्व चालत नाहीये तिथं. म्हणून आत्मारमणी म्हटलेला श्री प्रभू बाबांना. कारण काहीतरी झालं, जाणत्या थोर दोष आलं का लक्षात? लहान मुलगा असला ना, तुम्ही आपल्या तोंडातले चॉकलेट त्याच्या तोंडात घालणार, त्याच्यातले आपल्या तोंडात घालणार, तो आत्मा नाही. मोठं झाल्यावर त्यानं जर ठेवलं चतकोर भाकर, हे खाऊन घे, ते गोष्ट कोण खाईल? तुमचाच पोरं काय खाता का? खायला पाहिजे. लहानपण तुम्ही घेत होतात, पण तू आता जाणता झाला. आलं का लक्षात? म्हणून जाणत्याला थोर दोष असतो. म्हणून आपण त्यांचं वर्णन करताना सुद्धा आपल्याकडे किंचित दोष दृष्टी नसली पाहिजे. कारण ते आत्मारमणी अवतार आहेत. त्यांचा विचार सांगायचं झालं, प्रत्येक कृतीतून त्यांनी व्यक्त केलेला आहे. प्रत्येक कृतीतून, प्रत्येक लीळेतून त्यांचा विचार असा समाजापर्यंत पोहोचलेला आहे. मग अशी एक विचार सांगितला जातो किरण भाऊंनी की ज्यावेळेस श्रीप्रभू बाबाच्या 2 अवस्था आहेत. एक राज्य व्यवस्था, त्याच्या अगोदर स्वतंत्र व्यवस्था आहे. मग राज्य धर्म ज्यावेळेस अंगी केले, म्हणजे आचार्य श्री माहिम भट्टांनी श्री प्रभूंची उत्तरावस्था आहे. कारण तोपर्यंत श्रीप्रभू बाबांचा अनेक वास होता. कोणत्या ठिकाणी थांबतील, कुठे निद्रा करतील, कुठे काय झोपतील, कुठे जेवण करतील, काही सांगता येत नव्हतं. मग या माहिम भट्टांनी विचार केला की माझ्याकडे गडगंज संपत्ती, आपण घर बांधतो की नाही, घर बांधतो आणि मग ते घर आपल्याला घरघर लावते. काय लावते? घरघर लावते. सून म्हणते इथे भिंत बांधा, सासू तिकट टाका, सासरे वर पाठवून द्या गावी. आपल्याला नाही, आपल्याला त्यात सुख नाही. माहीम भट्टांनी छोटं मोठं काम नाही केलं. माहीम भट्टांनी श्रीप्रभू बाबांसाठी तो राजमठ त्यावेळेस विकत घेतलेला आहे. आयताच रे दगडचा राजमठ पूर्ण होता त्या ठिकाणी. हे त्याचं कार्य आहे. कोणाच्या सेवेसाठी? नाटकी वास्तू माझ्या देवाच्या सेवेसाठी उपयोगात जाईल, माझ्या देवाला एक हक्काचं स्थान त्या ठिकाणी होईल, म्हणून आपल्या माहीम भट्टांनी तो राजमठ विकत घेतला होता. आणि त्या राजमठाच्या पुढे एक स्थान आहे. तुम्ही करत असाल, आम्ही बी काल येताना करून आलो, तिथं लिहिलंय विचार चिरा. आलं का लक्षात? म्हणजे सुरुवात तिथून आहे श्रीप्रभू बाबांची. राजमठाच्या बाहेर निघाले की त्या विचार चिरावर येऊन उभं राहायचं. आज कवनीकडे जावे म्हणे, पुजदा जावे, दामिरी जावे, बिलोरा जावे, आणि मग ज्या जीवांचे अधिकार उदयाला येतात, आपले निर्वेश स्तोत्रकार म्हणतात, आवो उत्तर दिसे बायको, तेतासे माझी माऊलीचा हेको, ते कवनी परी डोळा देखो, ऐसी चिंता वर्तत असे. की उत्तरच्या सासनली स्वर्ण फुले फुलली,
त्या उत्तर दिशेला माझे स्वामी जाणार आहेत ना, तर निश्चितच त्या ठिकाणी आमच्यापेक्षा अधिकारी जीव जन्माला आलेले आहेत आणि म्हणून तिकडे जाणार आहे. तसंच श्री प्रभू बाबांचा हा विचार या ठिकाणी आहे की मला आज बेलोऱ्याला जायचं आहे. निश्चितच त्या ठिकाणी श्री प्रभूंच्या दर्शनाला जे जीव पात्र आहेत, जे अधिकारी आहेत, त्या जीवांपर्यंत श्री प्रभू बाबा पोहोचणार आहेत. हा विचार त्या ठिकाणी आरंभ होत असतो. म्हणून त्या स्थानाला विचारून चिरा म्हटलेला आहे. मला आहे ना वेळ थोडंसं बाबा पुढे घेतलं त्रास व्हावं. बरं, ह्याला विचार चिरा म्हणतात. हा विचार श्री प्रभू बाबांनी आपल्या कृतीतून दाखवलेला आहे ना. विचार चिरा स्थान पाहिलं तुम्ही, केलं नमस्कार, म्हणजे तिथं अगोदर विचार विनिमय व्हायचा आणि मग आज कोणीकडे दौरा आहे तिकडे जायचं. हे श्री प्रभू बाबांचं लक्षात बैठकीचं स्थान आहे. एवढंच नाही, श्री प्रभू बाबांनी काही सांगितलं नाही, आलं का लक्षात, परंतु सांगितलं बी आहे. बाबांनी मगाशी एकदम गंभीर विषयाला हात घातला होता. श्री प्रभू बाबा आपण म्हणतो वेळे पिढी नाही ना, हो नाही ना, ते उभय दृश्य अवतार आहे, उभय दृश्य अवतारच आहे. परंतु एक आच्छादली आहे, एक प्रगट केली आहे. याचा अर्थ ते कार्य करू शकत नाही असा होत नाही. ते आवर बी देतात आणि पर बी देतात. लक्षात ठेवा. एक जण मला म्हटलं श्री प्रभू बाबांनी कृमी उद्धरल्या, जैसा शब्द तैसा अर्थ नव्हे. लक्षात घ्यायचं. कृमी जरी उद्धरल्या असताना तर आपल्याला मनुष्य याची गरज नाही आहे. उद्धरण दोन प्रकारचं असतं, लक्षात. त्रेंचा येऊनी मोक्ष आणि देवतेला फळानंद.